रायगड जिल्हा हरहर चांगभलं धनगर समाज संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अनंता हिरवे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब आखाडे यांची निवड झाली आहे आणि यावेळी संस्थेची जिल्हा कार्यकारिणी सुद्धा घोषित करण्यात आली आहे। यावेळी रायगड जिल्हा हरहर चांगभले धनगर समाज संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अनंता हिरवे, कार्याध्यक्षपदी आणि कायदेशीर सल्लागारपदी ॲडव्होकेट संतोष आखाडे, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल आखाडे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब आखाडे, सहउपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश आखाडे, सचिवपदी संपत ढेबे, खजिनदारपदी रामदास कोकरे, सहखजिनदारपदी नारायण बोडेकर, संघटकपदी नथुराम ढेबे, प्रसिद्धी प्रमुखपदी दत्तात्रय शेंडगे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हरेश ढेबे, जिल्हा युवक उपाध्यक्ष रवींद्र बेडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी भागू बोडेकर यांची निवड करण्यात आली। या संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक काल खालापूर या ठिकाणी पार पडली आहे आणि ह्यावेळी ह्या निवडी घोषित करण्यात आल्या आहेत। ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अडीअडचणी जाणून घेत गोरगरीब समाज बांधवांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवड होताच त्यांना माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रकही देण्यात आलं आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार। हरहर चांगभलं धनगर समाज संस्था चालवत असताना गेल्या माझ्या सहकार्याने आत्ताचे मुख्य सल्लागार विठ्ठल आखाडे, त्याच्यानंतरचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना मला जो काय अनुभव आलेला आहे आणि आज त्यांनी त्या दोन्ही सल्लागार मंडळींनी जी काय माझ्यावर फार मोठी जबाबदारी या जिल्ह्याची दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे त्यांच्या सहकार्यातून आणि ज्यांची माझ्याबरोबर नियुक्ती झाली त्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करीन। सर्व समाजामध्ये शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल हा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। संस्था ही जेव्हा मी सुरुवात केली, सर्व बांधवांना प्रथम जय मल्हार। या संस्थेची सुरुवातच मुळात खूप कठीण परिस्थितीतून झालेली। ही संस्था ज्या वेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केली त्यावेळेस खूप अथक प्रयत्नाने आम्ही अलिबाग आणि या ठिकाणी म्हणजे कार्यकर्ते एक जमा करून सुरुवातीला लोकांमध्ये जनजागृती म्हणजे शैक्षणिक बाब या गोष्टी आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्याच्यासाठी जे मोठं योगदान होतं ते आमचे माजी अध्यक्ष विठ्ठल आखाडे, जनार्दन बावदाने आणि बाकी आमचे युवा मित्र सावळाराम कोकरे असतील, अनंता हिरवे असतील, अशा पद्धतीने आम्ही हा वाडी वस्ती जो संपूर्ण रायगड जिल्हा त्यावेळेस पिंजून काढला। प्रत्येक वाडी वस्तीवर जाताना आमचं कॉन्ट्रीब्युशन असायचं 20-20, 30-30 रुपये काढून आम्ही गाडी करायचो, मग जायचो आणि रात्री येताना 4 तास, 5 तास, 6 तास असे चालत तिथून यायचो। पण प्रत्येक गावात सांगायचो की बाबा मुलांना शिकवलं पाहिजे। शैक्षणिक जर बाबतीत तुम्ही राहिलात तर पुढे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हा आमचा शेवटचा मुद्दा होता। आज 20-25 वर्षानंतर हे जे फळ आलं आहे, आज बऱ्यापैकी ठिकाणी काही मुलं किंवा युवा पिढी राजकारणात येताना दिसते, त्याच्यात काही ठिकाणी सदस्य, सरपंच, उपसरपंच अशा पदांवरती असतील विराजमान झालेले आहेत। जिल्हा परिषदचे 2 सदस्य आजपर्यंत तयार झाले। हा एक अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा या संस्थेचा कारभार चालू झाला त्याच्यानंतर आज या गोष्टी उदयास आलेल्या आहेत आणि कुठंतरी एक व्यासपीठ आपल्या समाजाच्या लोकांना द्यायचं होतं ते आम्ही यातून देऊ शकलेलो आहे। नेमकं सांगाल हा जो आम्ही तेव्हा जी सुरुवात जी संस्थेची केली ती खूप खडतर परिस्थितीतून केल्यामुळे आणि त्याच्याबरोबर आज जे आपण जे नवीन जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी अनंतजी हिरवे यांची जी आम्ही नेमणूक जी केलेली आहे तर त्याच्यात त्यांनाही खूप मोठा अनुभव आहे। ते काही नवीन नाही आहेत, कारण की या संस्थेची मुळात सुरुवात करतानाच आम्ही युवा अवस्थेत जेव्हा असताना ही सुरुवात केलेली। आज आम्ही 25 वर्ष या संस्थेचं पूर्ण काळ केल्याच्या नंतर वेगवेगळे अध्यक्ष 2 टर्म्समध्ये आले। आता हा 3रा टर्म्स आहे की अनंत हिरवे यांच्या कार्यावधीत चालणार आहे, त्याच्या अंतर्गत हे सगळं कारभार चालणार आहोत। परंतु यावेळेस संस्था ही त्यावेळेपेक्षा खूप अधिक जोमाने डिजिटलायझेशन, त्याच पद्धतीने CSR फंडिंग आणि संस्थेकडे आज 12AB किंवा ATGच्या काही मान्यता आहेत, ऑडिट क्लिअरन्सला जास्त काही मोठा डिफरन्स नाही आहे, तो लवकरच क्लिअर करून आपण या नवीन डिजिटलायझेशनच्या हिशोबाने संस्था चालवणार आहोत यापुढे।